भूर जायचे आम्हाला भूर है ना ग इकडे बाय मग आम्ही जाणार आहे आता भूर चला का नमस्कार मित्रांनो, आज चाललो आपण शॉपिंग करण्यासाठी. बघा कुठे आज गेलो होतो DN मार्टमध्ये. आपली नेहमीप्रमाणे ट्रॉली उचलली आणि निघले शॉपिंगसाठी. आमची सई बघत होती काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं. शेवटी तिला आम्ही ट्रॉलीमध्ये बसवलं आणि आमची शॉपिंग सुरुवात झाली. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सगळं विचार करून आलेली होती. त्या पद्धतीने सगळं उचला चालू होती. आम्ही फक्त बघत होतो काय घ्यायचं आहे आणि काही शॉपिंग करू करू दमली म्हणून खूप पाणी पिली. त्यानंतर पुन्हा आमची सुरुवात झाली. एक एक वस्तू सोनं चेक केल्याने आम्ही चेक करून घेतो. गुडघे दुखत असणारी आजी नातीला घेऊन सरासरा पुढे चालत होती. नातीसाठी चॉकलेट कुठं भेटेल हे शेवटी आजीनं सापडूनच काढलं. नातीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुन्हा एकदा शॉपिंग सुरुवात झाली. दोघी सास सुना अशा पद्धतीनं विचार करत होता जसा पूर्ण राज्याचा भार त्यांच्यावरच होता. राज्यातल्या जनतेचा प्रश्न पूर्णपणे सुटल्यानंतर आम्ही दुसऱ्या सेक्शनकडे निघालो. स्वतःला बाहुबली समजून 5 लिटरचा तेलाचा डब्बा बायकोने वर्ल्ड कप समजून ट्रॉलीमध्ये टाकला. जसा जसा टाईम होत होता तसा ट्रॉली भरत चालली होती. ते आणखी विचार करत होती माझ्यासाठी काही घेता येईल. फायनली ट्रॉली पूर्ण भरल्यानंतर आम्ही बास्केट उचलून वरच्या फ्लोअरला शॉपिंगसाठी निघालो. दोघी सास सुना जोमत होत्याच, त्यासोबत जोमत होती आमची सई. जशा जशा सासूना जात होता जोमात, मी जात होतो कोमात. फायनली बकेट भरली आणि शॉपिंग पूर्ण झाली. जशी शॉपिंग पूर्ण झाली आम्ही बिलिंग काउंटरकडे गेलो. बिल करताना अमाऊंट अशी फिरत होती जशी राज्यात झालेली महागाई. 2 फुटापेक्षा झालेलं बिल पाहून मनातल्या मनात ऑल इज वेल 4 वेळेस बोललो. मनातल्या मनात बोलू नये असं वाटलं की आवाज खूपच मोठा झाला. ते बायकोने ऐकलं आणि एक छानशी स्माईल दिली आणि शॉपिंगचा बोजा घेऊन निघालो आपल्या घरी. बाय बाय.